खेकडा आहे आणि तांदळाची भाकरी. मंडळी हा बघा खारा सुकट भाजतोय. हा आपला ढोमाचा सुकट असा भाजून खायला मस्त वाटतं. एकदम ताजा आहे. असा चुलीवरती भाजायचं इस्तवरती. हे रांगोळी काढले सृष्टीने, हे बघा. आणि आपला तिरंगा, आपलं मंदिर समोर, ही शाळा आपली. हा पटांगणाचं हे मेजरमेंट काढलं होतं. मेन डायरेक्शन मंदिराचं बघा, इकडे पूर्व पडले, इकडे पश्चिम पडलं. मला मंदिराचं डायरेक्शन आपला दक्षिणेनं उत्तर यायला असं. मोस्ट ऑफ कमी मंदिर असं असतात, त्यांचा डायरेक्शन वेगळा असतो. हे गावचे जुने रस्ते. मंदिराची मुरुडची फेमस कचोरी हे बघा इथे. आमच्यातली फेमस कचोरी मुरुडची. आणि इथे भेल मिळते. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळची आमची नेहारी चालले. हे बघा खेकडा आहे आणि तांदळाची भाकरी. काल आम्ही मुंबईवरून आलो, लेट झाला होता. हा बघा, हा आमचा नाही आहे, पण आम्ही आलो ना मुंबईवरून गावाला, काय आमच्याकडेच असतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आमच्या साहेबावर खेळत असतो. त्यामुळे नाहारे करायला या. कुठे आहे? हा कंटिन्यू फिरतोय बघा इकडे तिकडे. त्याला भाकरी पाहिजे. थांब देतो, थांब तुला देतो, थांब देतो. ठीक आहे. अजून पाहिजे, अजून द्या थांब. हा तिकडे टाक, तिकडे टाक, तिकडे टाक, टाक 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 टाक. बस बस. या मंडळी, नेहारी करायला या सकाळची. मस्तपैकी खेकड्याचा रस्सा आहे. डब्बा तो झालाय तो, एकदम झणझणीत आहे. ही समुद्राची खेकडे आहेत, चिंबुरा बोलतो त्यांना आपण. हे गावठी नाहीत. मस्त म्हणजे एकदम शांत वाटते गावाला. झाडांची पानावर गळलेत, आता नव्याने पानं परत येतील. तसं खाली झाली पूर्ण झाडं. म्हणजे आमची शाळा, आज प्रजासत्ताक दिन होतं, 26 जानेवारी. हा बोर्ड आहे. ॲक्च्युली शूट करता आलं नाही, कारण की मला उशीर झाला यायला इथे. हे रांगोळी काढले माझ्या पुतणीने, काढले सृष्टीने, हे बघा. आणि आपला तिरंगा, आपलं मंदिर समोर, ही शाळा आपली. हा पटांगणाचं हे मेजरमेंट काढलं होतं. आपलं मंदिराचं काम चालू आहे खाली. मी एकदम बिना चप्पलचं चालतोय बघा, मस्त वाटतं चालायला. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं आपलं मंदिर ग्रामस्थांचं. आपल्या मंदिराचं एक काय माहिती मंडळी, आपल्या मंदिराचं डायरेक्शन आहे ना पूर्व पश्चिमला नाही आहे, दक्षिण उत्तरला. असं ह्या साईडला दक्षिण येतं, तर उत्तर येतं. हा डायरेक्शन आपल्या मंदिराचं आहे. आपलं मंदिर, हे भिंती उभ्या राहिल्या, चिऱ्यांचंच काम आहे पूर्ण. पिल्लरचं काम झालं आहे. हे आपले पिल्लर बसवलेत. हे बघा, आपल्या पिल्लरचं काम झालं आहे. ऑलमोस्ट पिल्लर उभे राहिलेत. बघा समोर, मग इथं मस्त वाटते. आता वरती स्लॅबचं काम चालू आहे ना दादा, स्लॅबचं काम चालू आहे. हे पिल्लर बसवलेत आपले. आपण आतून जाऊन बघूया.
हे बघा असे भिंती वगैरे आहेत आपल्या. इथे गाभार येईल ना मध्ये, इथे गाभार येणार मध्ये. अजून आपले देव वगैरे उचललेत, पुढे तिकडे शाळेमध्ये घेऊन गेले तिला. इथे आपला जुना गाभारा होता इथे समोर, त्या स्क्वेअरमध्ये मे बी येईल. इथे पण डोर आहे ना, दरवाजा नाही, इथे एक दरवाजा आहे आणि हा मेन दरवाजा हा समोरचा आहे. इथे सध्या स्लॅबचं काम चालू आहे वरती. हा इथे एक दरवाजा येतोय. आधी हे 2 दरवाजे होते, एक इथे एक होता आणि एक समोर एक होता. आपला बाहेरचा परिसर मंदिराचा. भिंती तर पूर्ण ऑलमोस्ट उभ्या राहिल्यात. वरती 4 बाकी आपला छप्पर आहे, कवलावरच आहे. त्याच्यामध्ये हा डायरेक्शन मेन याचं कसं, मेन डायरेक्शन मंदिराचं बघा. इकडे पूर्व पडले, इकडे पश्चिम पडलं. आपला मंदिराचा डायरेक्शन आपला दक्षिणेनं उत्तर यायला असं. मोस्ट ऑफ कमी मंदिराचं असतात, त्यांचा डायरेक्शन वेगळा असतो. हा मॉडेल आहे, पिल्लरसाठी आणला होता. याच्यावरती पिल्लर हे बघा बनवलेत, ते समोर पिल्लर हे डायरेक्ट असे बनवलेत. इथेच बनवलेत. अजून काम बऱ्यापैकी बाकी आहे मंदिराचं आपल्या. इथे मे बी इथे काय बनवणार का दादा, काढून टाकला ते, नको बोलले. म्हणजे आता गावामध्ये सध्या आपले लाईटचे पोल बसवत आहेत अर्धे. इथे आपला खाली पाण्यावर गेले ना, ते बसलेत. इथे लाईट पण आली, याच्यावरती लाईट म्हणजे बल्ब लावलेत. आता इथून गावामध्ये काय काही ठिकाणी पण बाकी आहेत सगळ्या. हे आपले जे जुने इथे काही मूर्त्या होत्या, लास्ट टाइम मी व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या. ह्याचं काहीतरी केलं पाहिजे मंडळीने, गावच्या मंडळीने. कारण की ह्या पौराणिक गोष्टी आहेत की ह्याच्या पुढे आपल्याला बघायला मिळतील नाही मिळतील, हे येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजे की आपला इतिहास किती मोठा होता, आपल्या गावाचा वगैरे. आपलं गाव, आपला होळीचा माळा येते. माझ्या भाच्यावरी मुंबईला जातात आज गाडीने, रोहा मार्गे जाणार आणि आम्ही रात्री जातो आहे. येस म्हणजे हा बघा खारा सुकट भाजतोय. हा आपला ढोमाचा सुकट असा भाजून खायला मस्त वाटतं, एकदम ताजा आहे. असा चोळीवरती भाजायचं इस्तवरती. बघा मस्त एकदम भाजून निघाला बाहेर. ह्याला एकदम आता थोडंसं हलकंसं धुवायचं, नाही धुतलं चालेल. मस्त तेल लावायचं फक्त याला याच्यावरती आणि मस्तपैकी खायचं. डाळीबरोबर पण मस्त लागतं, फक्त डाळ असेल तर. म्हणजे हा ढोमा सुकाट आहे, सुकवलेला खारवलेला. असे आमच्याकडे भेटतात मार्केटमध्ये, बाजारात, मच्छी बाजारात. आता भाजून झालं आहे. ह्याला आपण हलकंसं आता मसाला आणि तेल लावून भातावर खायचं. हे बघा थोडा मसाला लावला आहे ह्याला, आपला घरगुती मसाला, आणि थोडा पण तेल लावा याच्यामध्ये. मस्त मसाला थोडासा तेलामध्ये आपण तेल आणि मसाला लावलेला. भाकरीवर किंवा डाळ भात बरोबर आपण मस्त खाऊ शकतो. बाकी एकदम प्रॉपर हा
बोलतात ना गावचा कोरड्यास बोलतात, कोरड्यास तो ते बसतोय. मी जेवायला बसतोय आता. म्हणजे हा सुट्टीचं कालन बघा आईने केलं. एकदम झणझणीत वाटतं एकदम. हो झाली असेल माझी. या मंडई जेवायला या. खारा सुकट घेतोय बघा भाजलेला. पण आता खारा डोंगर सुकट, खारवलेला सुकट तू घे. ते जास्त घेतो. मस्त मसाला लागला त्याला. या मंडई जेवायला या. एक नंबर लागतं खारवला सुकट. सुकटीचं कालवण आणि खारा सुकटाचं कॉम्बिनेशन एक नंबर. भारी लागतं खायला एकदम. मस्त बाहेर बसून जेवतो आहे मी. या जेवायला मंडळी. साहेब पण जेवायला बसले आता. मंडळी आहे आमच्या इथे समोर इथे लाईटचा पोल बसवतात. लाईट आपली खांब्याची लाईट असते ना ती वाली. गावामध्ये आता भरपूर ठिकाणी बसवत आलं. त्याची आमच्या घराच्या पाठीमागे एक बसवते तिथे समोर. रात्री काळोख असतो ना. आता लाईट आल्यानंतर जरा बाहेर परिसरामध्ये उजेड असेल. तिथे समोर इकडे हे लोक आली बसायला बघा तिकडे. म्हणजे हा बघा रस्ता केला आहे आता. खूप खराब झाला आता. म्हणजे लिटरली अर्धा फूट इथं एवढे खड्डे पडले होते. काल संध्याकाळी मी आलो त्यावेळेला रस्ता नव्हता. आता रिटर्न येतो आहे आम्ही. रस्ता बनवलेला आहे. नशीब बनवला आहे पूर्ण एकदम कंडिशन. हा सायगावचा रस्ता आहे खाली आमच्या गावाच्या खाली. हा पूर्ण शिगरापर्यंत रस्ता एकदम बिकट परिस्थिती रस्त्याची. आता केला आहे बघूया चांगला असेल. नशिबाने चांगलं केलं आहे. म्हणजे रोडचं काम चालू आहे म्हणून आम्ही बाहेरून चालतो आहे. आणि गावातून चाललो आहे. गवळडून गाव आहे त्या गावातून रस्ता चालतो. तिकडे शॉर्टकटने जातो आहे.
मंडळी हा क्राऊड आहे ना मुंबईला मुरुडला एवढा आला आहे ना, मुरुड जंजिरेला 2 दिवस सुट्टी आहे, 2-3 दिवस कंटिन्यू फुल मुरुड पॅक आहे. आज पण खूप क्राऊड आहे, पूर्ण मुरुड जाम करून ठेवला आहे आज एकदम. एवढे पर्यटक लोक आज आलेत मुरुडला. काल 3 दिवसात शनिवारपासून कंटिन्यू फुल आहे. मंडळाची मुरुडची फेमस कचोरी हे बघा इथे. आमच्यातली फेमस कचोरी मुरुडची. आणि इथे भेल मिळते. असं मग शॉप आहे आपल्या मुरुडची गल्ली. पुढे मार्केट आहे आपला मेन, आणि इथे पाठीमागे मच्छी मार्केट. सर्व आपल्या मार्केटमध्ये रस्ता गेला आहे. म्हणजे आमच्या घरातून दिसणारा सनसेट बघ, ते मस्त वाटतं. हा घर नव्हता ना, थोडा त्या साईडला होता, नवीन बांधला. पूर्ण ते क्लिअर दिसायचा. टमाटर जरा खराब आहे, धूळ म्हणजे असा वातावरण वेगळं आहे, त्याच्यामुळं क्लिअर दिसत. हां ठीक आहे. चला मंडळी, आम्ही आताच मुरुडून आलो. काही खरेदी करायची होती, काही कामं होतं, तर आता जस्ट घरी येतो आहे. आता आम्ही गाडी घेऊन गेलो, दादाची गाडी घेऊन गेलो होतो. रस्त्याचं काम झालं त्यामुळे तर आम्हाला खूप फिरून यावं लागलं. आणि इथे माकडं भरपूर येतात आपल्या झाडावरती. मग अशी मोठी मोठी मांजरं बसली होती इथे, सगळं बसतात येऊन, अजून आलेत नाही. चला म्हणजे आता जस्ट येतो आम्ही घरी. आता तुर्तास व्हिडिओ थांबवतो इथेच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलचं नवीन असेल सबस्क्राईब करा. छान छान पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.